नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत आहोत, जी की 2024च्या कंबाईन राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग आज आपण भूगोल या विषयाचं विश्लेषण बघू. बघा, भूगोल या विषयाला एकूण विचारले होते 2022ला एकूण 15 प्रश्न होते, जी की झाली होती ऑगस्ट 2022ला एक्झाम. ओके, 15 प्रश्न विचारले होते. 15 प्रश्नाचा पहिला प्रश्न बघू. बघा, पहिला प्रश्न आहे, सागर चक्रीवादळ मे 2019मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. बघा, हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, मात्र भूगोल या शिक्षणात विचारला आहे, म्हणजे 15 पैकीच चालू घडामोडीचे वेगळे प्रश्न विचारले होते. सागर चक्रीवादळ मे 2019मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले, असा हा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे, ह्याचं योग्य उत्तर काय आहे? दोन्हीपैकी एकही नाही. का तर हे सागर चक्रीवादळ हे तर 2018ला आलं होतं. ओके, आणि हे म्हणजे दक्षिण कोकणावर नाही तर ते दुसऱ्याच देशात आलं होतं. ओके, म्हणजे दोन्ही पण काय आहे, विधानं चुकीची आहेत. बघा, तुम्हाला याच्यावरून हे समजतंय की काय, आपल्याला जे काही चक्रीवादळ येतं त्याच्यावर एक तरी प्रश्न येणार आहे. बघा, 2023च्या दृष्टिकोनातून मोखा एक चक्रीवादळ आहे. बघा, मोखा चक्रीवादळ आलं होतं मे 2023ला कुठं आलं होतं? बंगालच्या उपसागरात. याचं नामकरण कोण केलं होतं? येमेन या देशाने केलं होतं. येमेन याचं क्षेत्र अंदमान निकोबार, म्यानमार, बांगलादेश आणि भारतातसुद्धा हे आलं होतं. ओके, दुसरं बघा, मोखा झालं. दुसऱ्यानंतर बिपरजॉय नावाचं एक चक्रीवादळ आलं होतं. बिपरजॉय जून 2023, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारल्या जाऊ शकते. ह्याचं नामकरण कोणी केलं होतं? बांगलादेश. कुठं आलं होतं? अरबी समुद्रात. त्याच्यानंतर तेज एक काय आहे, हे एक चक्रीवादळ आहे. तेज ऑक्टोबर 2023ला आलं होतं. ऑक्टोबर 2023ला कुठं आलं होतं? अरबी समुद्रात. ह्याचं नामकरण भारताने केलेले. प्रत्येक ह्याचं चक्रीवादळाचं नामकरण एखादा देश करतो. भारताने याचं नामकरण तेज असं केलं होतं, मात्र ते भारतात नव्हतं. त्याच्यानंतर हामून एक चक्रीवादळ आहे. हामून चक्रीवादळ ऑक्टोबर 2023ला आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये. त्याच्यानंतर आहे मिचाँग चक्रीवादळ डिसेंबर 2023ला. असल्या प्रकारचे चक्रीवादळ त्याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो येणाऱ्या राज्यसेवा पूर्वला. बघा, पुढचा एक प्रश्न आला होता भूगोलच्या संदर्भात. कोणता? महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग व ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी संशोधन करण्यात आले. बघा, हे प्रश्न इतिहासाचा जरी असला पण याचा संदर्भ कशाला मिळतो? भूगोलला. म्हणून भूगोल या सेक्शनमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, कोणत्या ठिकाणी संशोधन करण्यात आले म्हणून. आता या ठिकाणी काय आहे, म्हणजे असे प्रश्न सरासरी म्हणजे बहुतेक जणांना माहीत नसतात, मग ऑल ऑफ दी अबोव करतात प्रत्येकजण. आता हे सुद्धा याचं काय बरोबर आहे, म्हणजे काय वरीलपैकी सर्व. पाटणे, जळगाव, हातखंबा रत्नागिरी आणि इनामगाव कुठे? पुण्याला. आता दुसऱ्या वेळेस जोड्या लावा म्हणजे पाटणे कुठे, इनामगाव कोणत्या याच्यात जिल्ह्यात आहे, हातखंबा कुठे, असा प्रश्न विचारू शकतात. म्हणजे ह्याची थोडीशी पुढची आवृत्ती. आता ताम्रपाषाण युग कोणतं आहे? ज्या युगात तांब्याचा शोध लागला. ओके, ताम्रपाषाण युग म्हणजे मध्याश्म संस्कृती आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा, देश आणि स्थलांतरित शेती याचे अशाच प्रकारचा अगोदर सुद्धा एक भूगोल या शिक्षणमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. आता स्थलांतरित शेती कोणती? इथं तुम्हाला जोड्या लावायच्या. बघा, उत्तर देण्या अगोदर तुम्ही काय करजा, व्हिडिओ स्टॉप करजा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करता. ओके, मी याचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो. तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला नक्की जॉईन करून घ्या आणि व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. 2023ची जी काही पूर्वपरीक्षा आहे त्याचं सेक्शन वाईज आपण काय केलेलं आहे, विश्लेषण बघितलं आहे. आणि एकत्रितसुद्धा प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. बघा, याच्या जोड्या ह्याचं एक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर फायनल आन्सर कीनुसार आहे. ओके, पर्याय क्रमांक 2 एचं 4 भारतात कोणतं झूम प्रकारची शेती. आता इथं तुम्ही 2 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, इथं 4 आणि इथं 4, म्हणजे दोन्हीपैकी झूम तुम्हाला माहिती आहे भारतात. त्याच्यानंतर मध्य अमेरिकेचं कोणतं आहे? मिल्पा नावाचं स्थलांतरित शेती तर त्या ठिकाणी मध्य अमेरिकेत करतात. त्याच्यानंतरच कोण आहे? ब्राझील म्हणजे रोका स्थलांतरित शेतीचा प्रकार. इंडोनेशियाला काय आहे? लडांग असल्या प्रकारचे. बघा, हे जे लडांग आहे याला मलेशियामध्ये सुद्धा लडांग म्हणतात. बघा, या शेतीला इथं दिलं तर आपल्या पुस्तकात मलेशिया असं दिलेलं आहे, पुढं लडांग दिलेले आहे. तर इथं इंडोनेशिया पण दिलेलं आहे. इंडोनेशियात बघा, आणखी काही मी देश सांगतो ते तुम्ही वाटल्यास हार्ड कॉपीवर लिहून घ्या. तर स्थलांतरित शेती आणखी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, व्हेनेझुएला देश आहे, तर त्या व्हेनेझुएलामध्ये स्थलांतरित शेतीला काय म्हणतात? कोनुको.
कुठे व्हेनेझुएलामध्ये असा देश. त्याच्यानंतर कांगो या देशात स्थलांतरित शेतीला काय म्हणतात? मासोळी नाही, काय म्हणतात? मसोली. त्याच्यानंतर श्रीलंका आपला शेजारील देश, काय म्हणतात? चेना. इथं चना नाही, काय आहे? चेना. काय म्हणतात? हा स्थलांतरित शेतीला श्रीलंकेमध्ये. आता व्हिएतनाममध्ये फक्त म्हणतात रे. आपल्याकडं काय रे म्हणजे असा शब्द वापरतात. ओके, फक्त व्हिएतनाममध्ये काय म्हणतात? रे. हा व्हिएतनाममध्ये स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे. त्याच्यानंतर थायलंड या देशामध्ये तमराई तुम्ही काय करू शकता? हे लिहून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पुस्तकात असेल तर असल्या प्रकारचं तुमचं एक रिव्हिजन होऊन जाईल. आता भारतात आहे झूम म्हणतात भारतात स्थलांतरित शेती. मात्र भारतात काही एक राज्य आहेत असे, त्यांना पण स्थलांतरित शेतीची वेगवेगळी नावे आहेत. तुम्ही समजा आंध्र प्रदेशमध्ये गेले तर आंध्र प्रदेश काय म्हणतात? आंध्र प्रदेशमध्ये स्थलांतरित शेतीच्या पोडू म्हणतात. पोडू ही आंध्र प्रदेश मध्ये स्थलांतरित शेतीचं स्थानिक नाव आहे. पोडू किंवा पेंडा असं सुद्धा म्हणतात. पेडा नाही, पेंडा. ओके. त्याच्यानंतर छत्तीसगडमध्ये तुम्ही जर गेले, छत्तीसगडमध्ये म्हणतात स्थलांतरित शेत बेवार पण असा शब्द आहे. कोणता? बेवारच नाही, बेवार. आणि दहिया सुद्धा असा एक शब्द आहे. त्याच्यानंतर तुम्ही बस्तर जिल्ह्यामध्ये गेले, कोणत्या? छत्तीसगडच्या, तर त्या ठिकाणी काय म्हणतात? दीपा असं सुद्धा एक आहे स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे. दीपा नाव नाही कोणाचं, हा स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे. राजस्थानात गेले, राजस्थानात वारले म्हणून असा एक स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे, वारले. त्याच्यानंतर झारखंडमध्ये काय म्हणतात? करुआ म्हणतात स्थलांतरित शेतीला. त्याच्यानंतर ईशान्य भारतात झुमिंग म्हणतात. मणिपूरमध्ये पामलू म्हणतात. म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरणासहित आपण काय द्यायलो, म्हणजे स्पष्टीकरणासहित हे द्यायला म्हणजे माहिती द्यायला होतं आपण. केरळमध्ये ओणम म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचा तुमचा अभ्यास पण होतो आणि प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सुद्धा होऊन जाते. म्हणजे अशा प्रकारचं प्रश्न विचारतात. बघा आणखी एक भूगोलला प्रश्न विचारतात बघा. सिद्धांत विचारतात आणि जोड्या लावा. 2-3 वेळेस अशाच प्रकारचा प्रश्न भूगोलला येऊन गेला. आता जर मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो, पर्याय क्रमांक आहे 1 आहे. तुम्ही काय करायचा? उत्तर म्हणजे व्हिडिओ स्टॉप करायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर विश्लेषण बघायचं. बघा, सीफीड हा सिद्धांत कोणाचा आहे? डॉक्टर बॅनर्जी यांनी केला. फक्त सिद्धांत कोणता आहे, कोणी हे केला, तर डिटेल नाही बघण्याची गरज तुम्हाला. आता विद्युत चुंबकीय सिद्धांत कोणाचे? हेच आहे, हे आल्फेन असं नाव आहे. त्याच्यानंतर तेजोमेघ. आता तेजोमेघ अगोदर पण विचारला होता. तेजोमेघचं शिचवण लॅपलास किंवा लाप्लास सुद्धा म्हणतात कुठं. जोड तारा सिद्धांत हे कोणतं आहे? लिटलटन. आणखी मी तुम्हाला एक म्हणजे आणखी काही संकल्पना सांगतो ज्या की विचारल्या जाऊ शकतात पुढं. वायव्य राशी संकल्पना आहे बा. ती कोण? वायव्य राशी. इमॅन्युअल याच्यावर लिहिता येत नाही बरोबर, तुम्ही लिहून घ्या. इमॅन्युअल कांट म्हणून असं. इमॅन्युअल कांट कोणती संकल्पना आहे? वायव्य राशी संकल्पना. त्याच्यानंतर ग्रहण कल्पना आहे बघा. ग्रहकण संकल्पना. आता ग्रहकण संकल्पना काय आहे? ही म्हणजे काय आहे आपल्याला बघायचं नाही. ही कोणी मांडली एवढंच बघायचं. म्हणजे ह्याचे उद्गाते कोण येतं? मोल्टेन आणि चेंबरलिन. ग्रहकणचे कोणते येतं? मोल्टेन आणि चेंबरलिन. त्याच्यानंतर भरती ओहोटी संकल्पना. भरती ओहोटी ही एक संकल्पना आहे. भरती ओहोटी किंवा त्यालाच ज्वारीय पण म्हणतात. ज्वारीय संकल्पना. याला काय? जेम्स जीन आणि जेफ्रीन यांनी शोधला. जेम्स जीन. भरती ओहोटी संकल्पना कोणती? जेम्स जीन आणि जेफ्रीन. त्याच्यानंतर द्वैतारक संकल्पना म्हणून एक द्वैतारक संकल्पना. ही संकल्पना कोणी मांडली? रसेल या शास्त्रज्ञानं. त्याच्यानंतर अंतरतारक धूळ संकल्पना. हे याचे उद्गाते कोण येतं? ॲटोस्मीड म्हणून आहे. स्मीड असा. ओके, बघू पुढचा प्रश्न. पुढचा आणि 5वा प्रश्न विचारण्यात आला होता भूगोल या सेक्शनमध्ये. बघा, तुम्हाला काय विचारण्यात आलं होतं? हे मानवी भूगोलाचे काय आहेत? जनक आहेत. मानवी भूगोलाचा जलद. काय याचे योग्य उत्तर? विडाल डी ब्लाश. पण तुम्ही समजा याच्यामध्ये केलं आहे. आता हे आधुनिक इथं काय द्यायला पाहिजे त्यानं? आधुनिक मानवी भूगोलाचे जनक. जर मानवी भूगोलाचे जनक कार्ल रिटर म्हणून असं तुम्ही सर्च केलं, काय ते नाव? कार्ल रिटर येते. तर रिटरचा पर्यायच नाही, पण आयोगानं फायनल कीनुसार हेच उत्तर दिलेले आहे. आधुनिक मानवी भूगोलाचे जनक जर म्हणले तर विडाल डी ला ब्लाश हेच आहेत. आता हिरोडोटस हे एक नाव आहे बघा. आता हिरोडोटस कोण येतं? ही इतिहासाचे जनक आहे. कोण आहे? इतिहासाचे जनक. बघा, भूगोलाच्या संकल्पना आणि भूगोलाचे वेगवेगळे जनक त्याचं पण तुम्हाला माहिती विचारल्या जाऊ शकते. बघा, आणखी पुढचा प्रश्न. आता
ह्याचा प्रवाह म्हणजे नदीचे प्रवाह बघा, नदीचे प्रवाह आणि त्याचा स्पष्टीकरण दिलेले आहे. तर तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा होता. तर याचा योग्य पर्याय काय आहे? स्टॉप करा, प्रश्न वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला आता स्पष्टीकरण सांगतो. काय याचं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अनुवर्ती नदी. आता अनुवर्ती प्रवाहाचा प्रकार आहे. आता अनुवर्ती काय? मूळ उताराच्या दिशेने. आता प्रवाहाचे प्रकार, नदी खोऱ्याचं वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञाने केलं असा सुद्धा प्रश्न येऊन गेला. डीव्हिस या शास्त्रज्ञाने केलं. हे त्यांना संकल्पना मांडलेली आहे. डीव्हिस, नदी खोऱ्याचं वर्गीकरण, डीव्हिस या शास्त्रज्ञ. आता उतर एखादी नदी जर समजा त्याचा मूळ उतार आहे, जर मूळ उतारानुसार जर वाहत असेल त्याला काय म्हणतात? अनुवर्ती. आता आता वाटल्यास तुम्ही थोडंसं इंग्लिशचा आधार घेऊ शकतात. कॉन्सिक्वेंट, कॉन्सिक्वेंट म्हणून, म्हणजे मूळ नदीचा जसा काय उतार आहे तर त्याच उतारानुसार. त्याच्यानंतर काय आहे? आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे एचं 2 मूळ उताराच्या दिशेने. त्याच्यानंतर प्रत्यानुवर्ती. प्रत्यानुवर्ती काय आहे? पर्याय क्रमांक 3 खडकाच्या नदीच्या विरुद्ध. म्हणजे तुम्ही काय करता? तुमची हार्ड कॉपी तुमच्यासोबत राहू द्या प्रश्नपत्रिका. वाटल्यास प्रिंटआउट काढून घ्या आणि नंतर आपलं स्पष्टीकरण बघायचं. ओके, प्रत्येक प्रश्नपत्रिका बघताना वाटल्यास नंतर घेतलं तरी चालते काढून. बघा म्हणजे परावर्ती काय आहे? परावर्ती हा कोणता प्रकार आहे? दृश्या म्हणून दरी तयार होऊन काय प्रवाह वाहणे, दृश्या म्हणून. तुम्ही वाटल्यास इंग्लिश भाषेत. आता तुम्हाला या ठिकाणी गुंफित प्रवाह असा एक दिलं होतं बघा. प्रवाहाच्या आपसापसात जोडलेली व्यूहरचना. तुम्हाला हे जरी वाटलं असतं, हे जरी काहीच माहीत नसलं या प्रश्नामधलं, तुम्ही लॉजिकने गेला असता. बघा गुंफित म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे गुंडाळलेली, म्हणजे आपापसात जोडलेली. म्हणजे पर्याय क्रमांक डीचं काय असेल? 4च असेल अंदाजानुसार, अभ्यास नसतं. म्हणजे डीचं 4 एकाच पर्यायामध्ये आहेत 2. म्हणजे तुम्हाला वरच्या 3 संकल्पना जरी माहीत नसल्या तरी बी ह्याच्यावरून तुम्हाला जोड्या लावा म्हणून गुंफित प्रवाह आपापसात जोडलेली व्यूहरचना, म्हणजे एका ह्याच्यावरून तुम्हाला उत्तर आलं असतं. पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे, 7वा प्रश्न विचारण्यात आला होता भूगोल या सेक्शनमध्ये. झेलम ही नदी झेलम सिंधू नदीची उपनदी असून आणि ती उलर सरोवरातून वाहते. त्याच्यानंतर सतलज ही सिंधू नदीच्या दक्षिणेकडील उपनदी. बघा नदीवर एक प्रश्न विचारण्यात आला होता. ह्याचं योग्य उत्तर काय? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ए आणि बी बरोबर, दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. बघा तुम्हाला कोणती नदी विचारली? सिंधू नदी. तर सिंधू नदीच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या नद्या तुम्हाला करणं अपेक्षित आहे. सिंधू नदीचा उगम कुठं होतो? मानसरोवर आहे कुठं आहे? तिबेटमध्ये. मानसरोवराजवळ कुठं? बोखरचू हिमनदी. कोणती? बोखरचू या हिमनदीतून होतो. आता लांबी किती? जर पूर्ण लांबी बघितली कोणत्या नदीची? सिंधू नदी म्हणाली ही मुख्य नदी. सिंधू नदीची पूर्ण लांबी 2880 किलोमीटर आहे. किती? 2880. आणि जर भारतातली सिंधू नदीची लांबी बघितली तर किती आहे? 709 किलोमीटर आहे. आता या जे सिंधू नदीचं खोरं आहे ना 27% नदी खोऱ्याचा भाग व्यापलेला आहे. ओके, आता ही जी सिंधू नदी आहे कोणती? सिंधू नदी. आता सिंधू नदी इथून समजा इकडून उगम पावली तर असा आपल्या हिमालय पर्वतातून जाते. आता ह्याच्या उजव्या बाजूनं म्हणजे वरच्या बाजूने इकडून तर इकडून काही नदी येऊन मिळतात. तर त्यांची नावे सुद्धा उजव्या बाजूनं तुम्हाला नद्या महत्त्वाच्या आहेत. एक नदी शोक नदी आहे, शोक नावाची, एक उजव्या बाजूने मिळणारी नदी आहे. त्याच्यानंतर नुम्ब्रा नावाची नदी आहे, नुम्ब्रा, ती उजव्या बाजूनच मिळते. त्याच्यानंतर आता इकडं चालली नाही पाकिस्तानकडं. ओके, तिबेटमधून. तर त्याच्यानंतर गिलगिट नावाची नदी आहे, गोरतांग, काबूल नावाची महत्त्वाची नदी आहे, सिंधू नदीची उपनदी आहे. त्याच्यानंतर कुर्रम अशा नद्या आहेत. आणि ज्या इकडून नद्या आहेत कोणत्या? डावीकडून तर डावीकडून काही नद्या मिळतात. तर त्यांची नावं काय आहेत? बघा डावीकडच्या नद्या बघा. आता इकडून अशी सिंधू नदी चालली तर तुम्हाला एक नदी सिंधू नदी आहे. इथून तुम्हाला एक झेलम नावाची नदी आहे. ती एक काय करते? ती एक उपनदी आहे. कशाची? ह्याची. तर झेलमलाच खाली कोणती नदी मिळते? चिनाब नदी. ही झेलमला मिळते. म्हणजे सिंधू नदीचीच उपनदी, म्हणजे झेलमची उपनदी म्हणजे त्याची. त्याच्यानंतर रावी नदी आहे. रावी ही एक नदी उपनदी. त्याच्यानंतर इकडून येते एक सतलज. ही कोणती? सतलज. आणि या सतलजलाच कोणती नदी येऊन मिळते? बियास नदी येऊन मिळते. ह्या नद्या म्हणजे सतलज, बियास आणि रावी या नद्याचा पाणी वापराचा हक्क कोणाचा आहे? भारताचा आहे. आणि वरची सिंधू ही सिंधू नदी बरोबरची सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्याचा पाणी वापराचा हक्क कोणाचा आहे? पाकिस्तानचा. असा प्रश्न विचारला होता प्रीला, मला वाटते कंबाईनला का राज्यसेवेलाच विचारले. आता ह्या नद्या आहेत. आता ही नदी याला मिळाली कुठून? हे पूर्ण हिमालयात व्हायले. आता हे सतलजला मिळाली बियास नदी येऊन. आता ह्या नद्या इकडून येऊन इकडं
कुठे मिळतात? पाकिस्तान. आता वरची सिंधू आली आणि इथं इथं ठिकाणी मिठानकोट. मिठानकोट या ठिकाणी दोन्ही नद्या काय करतात? ह्या सर्व नद्या इकडच्या या 5 नद्या आणि वरची सिंधू नदी पाकिस्तानमध्ये ठिकाणी येते. तर पाकिस्तानमध्ये या ठिकाणी मिळतात. आता झेलम नदीची उपनदी, आता कोणती? ही झेलम. कोणाची? सिंधू नदीची उपनदी, आपला पहिला पर्याय. त्याच्यानंतर सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी, बरोबर आहे, दक्षिणेकडील उपनदी. आता झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते. आता झेलम या ठिकाणी एक उलर सरोवर आहे. हे भारतातलं सर्वात मोठं कोणतं आहे? गोड्या पाण्यातलं सरोवर आहे. आता तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आणि कोणत्या राज्यात आहे? हे गोड्या पाण्याचं आहे. कोणतं? उलर सरोवर. पुढं तुम्हाला प्रश्न विचारल्या जाऊ शकते असाच. आणि ते कोणत्या राज्यातून गेलेले? ओके, उलर बघितलं. उलर काय आहे? हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे झेलम नदीच्या ह्याच्यामधून. बघा पुढचा प्रश्न आहे, प्रवरा व कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगर रांगांना हरिश्चंद्र. बघा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा असतात. ह्या डोंगर रांगामधून वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक राज्यसेवेला एक तरी प्रश्न आहे. दुसरा, बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. त्याच्यानंतर तापी व गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा अजिंठा डोंगररांगा. हे तिन्ही पर्याय कसे येतं? बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता काय आहे बघा, एक तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. कोणती ट्रिक? बघा, सातपुड्याच्या 7 पर्वत, सातपुड्याच्या 7 माळा, सातपुड्याच्या 7 माळा राजा हरिश्चंद्रानं, म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट, राजा हरिश्चंद्रानं शंभू महादेवाच्या गळ्यात टाकल्या. शंभू महादेवाच्या गळ्यात टाकलं. तर काय या ठिकाणी बघा, तर नद्या, तर कोणत्या नद्या? या ठिकाणी वरून एक नदी जाते, याच्या खालून इथं नद्या वेगवेगळ्या, आणि हे पर्वत पठाराने याच्या खालून एक जाते. आता कोणत्या नद्या येतात? बघा या ठिकाणी म्हणजे सातपुडा पर्वताच्या वर कोणती नदी आहे? या ठिकाणी तापी नदी, तापी नदी खुरं या ठिकाणी तापी आहे सातपुडा पर्वताच्या वरी. सातपुड्याच्या खाली आणि सातमाळ्याच्या वर नाही, या ठिकाणी तापी नदी याच्या खाली आहे, वरी नाही, वरी नर्मदा नदी. इथं ही तापी नदी. ओके, ही तापी. ओके, तापीच्या म्हणजे सातपुडा आणि सातमाळा ही सातमाळा आपला महाराष्ट्रातून गेलेली, बघा महाराष्ट्राच्या वरची बाउंड्री. त्याच्यानंतर ही तापी नदी, सातमाळा आणि हरिश्चंद्र बालाघाट याच्यामध्ये कोणती नदी गेलेली? गोदावरी नदी जी गेलेली, ही गोदावरी नदी. आता हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव ह्याच्यामध्ये कोणती नदी गेलेली? भीमा नदी. त्याच्यानंतर शंभू महादेवाच्या खाली कोणती नदी? कृष्णा नदी. ओके, महत्त्वाचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही लक्षात असू द्या. आता तापी नदीची लांबी किती आहे ते तुम्हाला लांबी माहीत असणं अपेक्षित आहे. किती? 208 किलोमीटर आहे. 208 किलोमीटर म्हणजे महाराष्ट्रातली लांबी झाली ती. त्याच्यानंतर गोदावरीची लांबी महाराष्ट्रातली किती आहे? 668 काय आहे? किलोमीटर. आणि भारतातली म्हणली की 1485 किलोमीटर, 1485 भारतातली. त्याच्यानंतर ही भीमा नदी, भीमा नदीची लांबी किती आहे? 451. महाराष्ट्रातली लांबी किती? 451 लांबी. त्याच्यानंतर तुम्ही आता कृष्णा नदीची लांबी सांगा. मला पर्यायामध्ये काय सांगा, ऑप्शनमध्ये कृष्णा नदीची लांबी किती आणि ती कोठे उगम पावते. ओके, महाराष्ट्रातली लांबी किती आणि भारतातली लांबी किती? बघा पुढचा प्रश्न नळ्यांचा आहे. आता हे या नळ्या काय? नळ्या म्हणजे काय? या ठिकाणी याचा प्रकार असतो बघा. या ठिकाणी फोल्ट काय? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक आला होता 3. म्हणजे मॅच द फ्लॉइंग टाईप्स ऑफ फोल्ड्स म्हणजे काय? या ठिकाणी नळ्या, त्या खालील नळ्याच म्हणालो मी, वळ्यांचा प्रकार. ओके, सॉरी, लक्षात घ्या, सॉरी. काय? वळ्यांचा प्रकार आणि त्याच्या जोड्या जोडायचा. आता वळ्या कोणत्या येतात? आता पर्याय क्रमांक 3 मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे एकनत नळी, एक भुजा मंद व दुसरी लंबवत, म्हणजे असा प्रकार असतो बघा या ठिकाणी. असं म्हणजे ही एक लंबवत अशी आणि दुसरी कोणती? दुसरी त्याच्यावर अशी लंबवती एक आणि दुसरी एक मंद, म्हणजे असा होता एकनद नळ्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 बीचे एक समनद नळ्या, दोन्ही भुजा समांतर, म्हणजे अशा प्रकारच्या झुकलेल्या असतात. दोन्ही भुजा समांतर पण एका बाजूला झुकलेल्या, अशा एका बाजूला दोन्ही समांतर आहेत पण अशा एका बाजूला दोन्ही बाजूला झुकलेल्या, या कोणत्या नळ्या आहेत? समनत नळ्या. त्याच्यानंतर परिवलित, पर्याय C चं 4,
दोन्ही भुजा समांतर व भूपृष्ठालगत ह्या कोणत्या येतात समीन. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक डीचं 2 प्रतिवलित नद्या, एक भुजा मंद व दुसरी लंबवत. एक भुजा मंद आणि दुसरी लंबवत, अशी लंबवत आणि दुसरी सुद्धा मंद. ओके. नाही, डीचं कोणतंही आपण पर्याय क्रमांक काय बघितला याचा 3, म्हणजे डीचं 2 यायला पाहिजे. एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटलेली, सॉरी, एक भुजा म्हणजे डीचं काय पर्याय क्रमांक 2, एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटलेली, म्हणजे असं ते त्या वळ्यांचं प्रकार आहेत. आता तुम्हाला विचारतात तसल्या प्रकारचे प्रश्न, म्हणजे तो रिपीट होण्याच्या तशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ती संकल्पना तिनं क्लिअर करून घ्या. बघा पुढचा आहे प्रश्न, भाबर मैदानात बरोबर. बघा एक संकल्पना आहे, भाबर, भांगर. भाबर म्हणजे काय, जुन्या म्हणजे भांगर म्हणजे जुन्या काळाचं मैदान. ओके, असं हे भाबर. आता सचित्रता आणि मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. आता डोंगर उतारावरून या ठिकाणी खडे वगैरे वाहत येतात आणि आणि या ठिकाणी खड्यांचं एक मैदान तयार होतं, तर त्याला काय म्हणतात, भाबर मैदान म्हणतात. आता भाबर पट्टा पिकासाठी उपयुक्त, आता या ठिकाणी खडे राहतात. तर त्या पिकांसाठी उपयुक्त असेल का नाही, म्हणजे हे योगदान कसं आहे, चूक. कोणतं विधान आहे त्या ठिकाणी चूक आहे. त्याच्याने भाबर पट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन करतात. पर्याय क्रमांक 3 बरोबर, पशुपालन करतात. म्हणजे या ठिकाणी गवत राहते बघा छोटं छोटं, म्हणजे या ठिकाणी. आणि नद्या कशा आहे, या ठिकाणी दगड राहतात, वरून जर नदी आली म्हणजे हिमालय पर्वताच्या पायथ्याशी राहतात बघा भाबर मैदान. तर या नद्या आल्या तर नद्या काय होतात, या ठिकाणी नद्या अदृश्य होतात, म्हणजे नद्या दिसतच नाही, दगडामध्ये या ठिकाणी पाणी त्याच्या खालून जाते. त्यामुळे या ठिकाणी अदृश्य होण्यामुळे, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मानी आणि पिकं पिकवतात का नाही, छोटं छोटं गवत राहतं, त्याच्यामुळे पशुपालन या ठिकाणी होऊ शकते, म्हणून ते भाबर मैदान ती एक संकल्पना आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या शेती संदर्भात. बघा अशा प्रकारचे काही सोपे प्रश्न राहतात. मृदाधूपी शेतीपुढील गंभीर समस्या नाही, असं काय होऊ शकतं, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. शेतीपुढील समस्या तर आहेच ना, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चूक. आता एक चूक म्हणजे एक हे पर्याय गेला, हा बी पर्याय गेला ना, राहिले 2 पर्याय. आता बघू, नदीपूर जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते, हे बरोबर आहे. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीची क्षारयुक्त होते, बरोबर. तुम्ही जास्त पाणी देऊ शकत नाही जमीन, जर जास्त पाणी दिले जमिनीत क्षार जमा होतात. ओके, म्हणजे बी आणि सी बरोबर, बी आणि सी बरोबर, पर्याय क्रमांक 1 बरोबर. दुसरा आहे का, पर्याय क्रमांक 1 बरोबर. आणि पर्याय क्रमांक 1 काय चूक आहे, म्हणजे पर्याय 1 चूक आहे, म्हणजे ए चूक आहे, बी आणि सी बरोबर. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आला होता भूगोल या सेक्शनमध्ये, राखीव जीवावरण मंडळ, म्हणजे हा भूगोल या सेक्शनमध्ये तुम्हाला वाटेल पर्यावरण, बायोस्फिअर रिझर्व, पर्यावरणामध्ये सुद्धा प्रश्न अशा प्रकारचा विचारले जाऊ शकतात. म्हणजे याच्यानुसार सीमांकित भाग म्हणजे काय, याचा पर्याय क्रमांक सांगतो मी, तर पर्याय क्रमांक 1 तुम्ही इंग्रजीमधून वाचू शकता, कोर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन. हे असे झोन राहतात बघा. हे असं जंगल आहे, याच्या जंगलाचा सगळ्यात मधातला भाग याला काय म्हणतात, कोर झोन. सॉरी एक मिनिट. तर हा जंगल आहे, या जंगलातला सगळ्यात मधातला भाग हा कोणता आहे, कोर झोन. त्याच्या बाहेरचा भाग कोणता राहते, बफर झोन. बफर झोनमध्ये पर्यटक येतात बघा, बफर झोन. त्याच्या बाहेरचा भाग असा, पुन्हा त्याच्या बाहेरचा भाग याला काय म्हणतात, संक्रमण म्हणजेच काय, ट्रान्झिशन झोन. हे आहे संक्रमण भाग. आदिवासी लोकांना या ठिकाणी राहण्याची परमिशन असते बघा, या ठिकाणी म्हणजे ट्रायबल जमाती या ठिकाणी संक्रमण भागात. या कोर झोन फक्त प्राण्यांसाठी राखीव असतो. ओके, राखीव जीवावरून क्षेत्र, म्हणजे अशा प्रकारचा तो प्रश्न होता, त्याचा सीमांकित भाग विचारला होता. त्याच्यानंतर पुढचा असल्या प्रकारचा प्रश्न कधी कधीच विचारते बघ. 2022ला असल्या जोड्या विचारल्या होत्या, म्हणजे बऱ्याच जणांना याचा अर्थच कळला नाही नेमकं काय जोडायचं. आता या जोड्या जोडून बघायच्या होत्या बघा. सीचं 1 म्हणजे सीचं 1 असं, हे बरोबर 1 आणि सीचं 4 म्हणजे सीचं 4, म्हणजे असल्या प्रकार जर बरोबर असेल तर तो पर्याय बरोबर. योगायोगानं पहिलाच पर्याय बरोबर होता. म्हणजे टिहरी धरण कुठे, कावेरी नदीवर. कावेरी नदी कोणत्या ह्याच्यात, म्हणजे टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे, तर कर्नाटक. म्हणजे हे असं बघा. दुलहस्ती, जर एचं 4 म्हणलं, दुलहस्ती योजना चिनाब नदीवर आहे का, नाही, म्हणजे इथं तुमचं चुकलं असतं. म्हणजे 4 आणि 1 जम्मू काश्मीरमध्ये एक चिनाब आहे, म्हणजे इथं चुकलं असतं तुमचं. ओके, आता मी तुम्हाला बरोबर जोड्या सांगतो. ओके, तुम्ही करेक्शन करून घ्या. या ठिकाणी दुलहस्ती योजना कुठे, हे चिनाब नदीवर आहे. ओके, म्हणजे एचं 4 बरोबर आहे. दुलहस्ती योजना 4 बरोबर आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये. ओके,
बीचं म्हणजे या ठिकाणी एचं 4 नाही, या ठिकाणी काय पाहिजे होतं, बी पाहिजे होते, म्हणून पर्याय क्रमांक हा बरोबर आला असता. इथं ए दिले म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 चुकला. ओके. त्याच्यानंतर शिवसमुद्रम धरण. शिवसमुद्रम धरण कुठे आहे? या ठिकाणी कावेरी नदीवर आहे. सॉरी, टिहेरी प्रकल्प सीचं, एक मिनिट सॉरी. बघा या ठिकाणी पर्याय आपला एक बरोबर आहे. एक बरोबर आहे म्हणजे या धरण ह्याच्यामधलं सी बघायचं. शिवसमुद्रम. बघा शिवसमुद्रम कुठे आहे? कावेरी नदी. बघा कावेरी नदी शिवसमुद्रम पर्याय क्रमांक 4 हे कुठे? कर्नाटकमध्ये. असं आहे ते. म्हणजे कावेरी नदीवर शिवसमुद्रम धरण आहे आणि ते कर्नाटक राज्यात आहे. बघा हा पर्याय बरोबर आला आपला. त्याच्यानंतर टिहेरी धरण कुठे आहे? टिहेरी धरण भगीरथी नदीवर आहे. आता भगीरथी नदी कुठे आहे? या ठिकाणी उत्तराखंडमध्ये आहे. असा पर्याय होता. बऱ्याच जणांना चुकला. माझा पण सुरुवातीला स्पष्टीकरण देताना चुकलं, मान्य करतो मी. त्याच्यानंतर काय आहे? दुलहस्ती योजना. दुलहस्ती योजना कुठे आहे? चिनाब नदीवर. चिनाब नदी कुठे आहे? या ठिकाणी जम्मू काश्मीर म्हणजे असं पाहिजे होतं ते. ओके. राणा प्रतापसागर. राणा प्रतापसागर कोणत्या नदीवर आहे? चंबळ नदीवर आहे. चंबळ नदीवर कुठे? राजस्थान. म्हणजे अशा प्रकारच्या जोड्या पाहिजे होत्या. याच्यामध्ये फक्त आता येचं 4 आहे कधी? येचं 4, येचं 2 आहे, म्हणून या ठिकाणी बाकीचे पर्याय चुकलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता भूगोल या सेक्शनमध्ये. बघा थोडंसं तुम्हाला बोरिंग वाटेल, मात्र याला काही इलाज नाही. अशाच प्रकारचे प्रश्न होते जे याला तुम्हाला करावंच लागणार आहे. याला इलाजच नाही कोणत्या गोष्टीचं. बघा पठार आणि पठाराचे प्रकार विचारले होते. आता घुमटाकार याचं योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बघा पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारचे पर्याय क्रमांक 3. आता बघू कशाला कोणती जोडी लागते. घुमटाकार. आता घुमटाकार पठार कोणता आहे? छोटा नागपूरचा पठार हा घुमटाकार पठार आहे. छोटा नागपूरचा. त्याच्यानंतर ज्वालामुखी पठार. ज्वालामुखी पठार कोणता? दख्खनचा पठार आहे. 60 ते 65 दशलक्ष वर्षापूर्वी काय ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि दख्खनच्या पठाराची त्याला डेक्कन ट्रॅप पण म्हणतो. तर दख्खनच्या पठारापासूनच महाराष्ट्राची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर सोपानाकार स्टेप लाईक प्रकार म्हणजे असा ह्याच्यासारखा राहतो तो. कशासारखा? एक मिनिट. स्टेप लाईक म्हणजे हा विंध्य हे असा स्टेप लाईक सरळ पठार म्हणजे हा विंध्य पठाराचा प्रकार आहे. सोपानकार म्हणजे स्टेप लाईक पठार इंग्लिश म्हणतात. त्याच्यानंतर पिडेमॉड याला गिरीपात पण म्हणतात. बघा हे कोणता 4? शिलॉंग पठार हा गिरीपात. आता सोपानकार पठारामध्येच याला टेबल लँड पण म्हणतात. बघा कुठं टेबल लँड. आता टेबल लँडमध्ये सुद्धा एक प्रश्न आला होता ह्याच्यामध्ये. बघा त्याच्यानंतर शिलॉंग गिरीपात पठार आणि हे कुठे? शिलॉंग काय आहे? मेघालयमध्ये. ओके. शिलॉंग पठार मेघालयमध्ये. असल्या प्रकारच्या जोड्या होतात. पठार आणि पठाराचे प्रकार तुम्हाला करून जाणे म्हणजे अशा जोड्या विचारतात. बघा 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे भूगोल या शिक्षणामध्ये विचारलेला. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. हे बरोबर आहे. स्थानिक वेळेत विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर करतात. हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बघा तुम्हाला रेखावृत्त जी पृथ्वी आहे ही आपली पृथ्वी आहे. ह्या पृथ्वीवर उभ्या आणि आडव्या काल्पनिक रेषा आहेत. रिअल मारलेल्या आहेत का नाही? या जे उभ्या रेषा आहेत, उभ्या रेषेला काय म्हणतात? रेखावृत्त. आडव्या त्याला काय म्हणतात? विषुववृत्त. ओके. अक्षवृत्ते म्हणजे आडव्या रेषा अक्षवृत्ते सगळ्यात मोठी विषुववृत्त. बरोबर आहे तुमचं. म्हणजे अक्षवृत्त हे आडव्या रेषा आणि उभ्या रेषा कोणतं? रेखावृत्त. आता ह्या ज्या उभ्या रेषा मारलेल्या आहेत काल्पनिक ह्याच्यावरून काय ठरवते? वेळ ठरवता येते आपल्याला. आता किती आहेत अशा? 360 रेषा आहेत. आणि तुम्हाला रेखावृत्तांची जर संख्या विचारली रेखावृत्त तर किती आहेत पूर्ण रेखावृत्त? 180. रेषा किती आहेत? 360 आणि भागिले 2 म्हणजे वृत्त. एक अर्धी एक रेषा झाली आणि पूर्ण काय झालं? वृत्त झालं. म्हणजे 180 रेखावृत्त रेखांश रेषा किती झाल्या? 360 म्हणजे अशा प्रकारचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय राहते? मिनिट राहतात. आता भारताचं रेखावृत्ती विस्तार जर म्हणलं, रेखावृत्ती विस्तार विचारलेले प्रश्न असा पण राज्यसेवेला 68.7 येते. किती हे? म्हणजे 97.25 पूर्व एवढं रेखावृत्त आहे. आता रेखावृत्त म्हणजे सेंट्रलमधली रेषा ह्याला 0 रेखावृत्त. हे ग्रीनविच शहरामधून गेलेले आहेत. ग्रीनविच म्हणजे लंडनमधलं शहर आहे ग्रीनविच. त्याला GMT म्हणतात. GMT हे टाईम आहे. इथं 0 रेखावृत्त. आता ह्याच्या पूर्वेकडे गेलं तर काय होतं? टाईम वाढत जातो. ह्याच्या पश्चिमेकडे कमी होत जातो. आता भारताचं स्थान ह्याच्या पूर्वेकडे.
आता भारताची प्रमाण वेळ 82.5 मिनिटे रेखावृत्त. तर याच्यामधून गेले. आता हे कुठं गेलेले आहेत? UP मधून बिहार, UP मधून गेलेले मिर्झापूर इथून, सॉरी बिहार नाही, मिर्झापूर UPमध्ये. आता जे 82.5 रेखावृत्त आहे हे भारतातल्या 5 राज्यातून गेलेले. हे कोणकोणती राज्य आहे हे पण महत्त्वाचं आहे, राज्यसेवेला विचारू शकतात. हे एक उत्तर प्रदेशमधून गेलेले आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, आणि त्याच्यानंतर छत्तीसगड, त्याच्यानंतर काय ओडिसा, आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश. 5 राज्यातून भारतातल्या गेलेले. काय गेलेले? रेखावृत्त 82.5 हे मूळ रेखावृत्त, हे आपलं भारतातलं प्रमाण रेखावृत्ती. म्हणजे ह्याच्यावर जी काही वेळ असेल तर ती आपली भारताची प्रमाण वेळमधून काय करण्यात येते? गृहीत धरण्यात येते. आता हे GMT जे काही आहे, हे GMT शून्य, तर भारताची GMTपेक्षा किती 5.5 तासांनी वेळ कशी आहे? पुढे आहे. म्हणजे समजा दुपारचे किती वाजले? 12 वाजले. कुठं? या ठिकाणी ग्रीनविच शहरात. तर भारतात किती वाजायला पाहिजे? साहजिक 5.5 तास तुम्ही पुढं चलून जा. 5.5 तास म्हणजे 5:30 वाजले असतात. ओके, बरोबर होतं ना? 5.5 तास 5:30 वाजले असतात. म्हणजे त्या ठिकाणी तशी रेषा आहे, म्हणजे संध्याकाळचे 5:30 असा त्याचा अर्थ होतो. आणखी एक लक्षात घ्या, हे जे बघा तुम्हाला कन्फ्यूज होईल, पण अभ्यास झाल्यावर तुमचं त्या ह्याच्या हे 5 राज्यातून जो गेलेले आहेत, पण 5 देशातून सुद्धा 82.5 रेखावृत्त हे गेलेलं आहे. ओके, अशा प्रकारचा रेखावृत्तावर प्रश्न विचारण्यात आला होता. आणखी पण या ठिकाणी काही माहिती मात्र ते खूप डिटेल होऊन जाईल. ओके, तुम्हाला माझ्या लेक्चरबद्दल काय वाटतं, विश्लेषणाबद्दल नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला जर आवडत असेल लेक्चरला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. 2023चं प्रश्नपत्रिका विश्लेषण आपल्या चॅनलवर टाकले, ते बघून घ्या. 2022चे पण बरेच विषय टाकले आहेत, आणि आपण 21, 20 आणि आणखी पण घेणार आहोत. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.